मग ज्याने आपले मन जिंकले आहे, ज्याने आपले मन जिंकलेले आहे त्याचा परमात्मा आत्मभावाने त्याच्या जवळ असतो. मग आता देव सगळ्यांच्या जवळ आहे, आत्मा सगळ्यांच्या ठिकाणी आहे, आत्मा सगळ्यांच्या ठिकाणी आहे. परंतु ज्यानं तर आता आत्म्याचा लाभ कुणाला होतो, आत्मसुखाचा लाभ कुणाला होतो? आत्मा तयार आहे. तो अज्ञानाच्या ठिकाणी आत्मा आहे, ज्ञानाच्या ठिकाणी आत्मा आहे, परंतु आत्म्याचा लाभ कुणाला होतो? नाही का? आत्म्याचा लाभ कुणाला होतो? ज्यानं आत्मा जाणलाय, जो आत्मा झालाय त्याला लाभ होतो, आणि ज्यानं जाणला नाही त्याला लाभ होत नाही. आणि म्हणून काय करायला पाहिजे तर आत्मा जाणण्यासाठी काय करायला पाहिजे तर ज्याने आपलं मन जिंकलेलं आहे त्यासाठी काय करावं लागतं? मन जिंकावं लागतं. त्याचा परमात्मा आत्मभावाने त्याच्याजवळ असतो. त्या तत्वस्वरूपी योगाला शीत उष्ण सुख दुःख मान अपमान ही द्वंद्वे समान असतात. आणि म्हणून सुख दुःख म्हणून असा जो महात्मा असतो, मग आत्मा जो असतो तो कधी सुखी होत नाही. आता आपलं देह कितीही समजा रोग भोगत असतो, आजार भोगत असतो, फार अगदी कधी कधी आपण पाहतो माणूस किती दुःख म्हणजे शरीर जेव्हा फार भयंकर आजारी पडतो, प्रॉब्लेम होतो, अटॅक येतो, कल्पना करा, आणि माणूस घायाळ होतो, घामाघूम होतो, त्याची इतकी विचित्र अवस्था होते त्या देहाची. परंतु आत्मा मात्र सुखी आणि शांत आणि आनंदी असतो. आत्म्यामध्ये देहाचं काही जरी झालं तरी आत्मा अलिप्तच देहामध्ये असतो. तो त्या देह किती मरणप्रायी यातना भोगत असला तरी त्या देहाच्या यातना आत्म्यापर्यंत पोहोचत नाही. नाही, तो देह किती रोगानं पिडलेला असला, दुर्गंधी जरी देहामध्ये सुटली, जखमा झाल्या, वास सुटला घाण, तरी तो वास आत्म्यापर्यंत पोहोचत नाही, आत्म्याचा वास येत नाही, आत्म्याला दुःख होत नाही, आत्म्याला प्राप्त, आणि तो देहामध्ये असतो परंतु देहापासून देह अलिप्त असतो, वेगळा असतो. अशा प्रकारचा. आणि आपण विशेष म्हणजे तो आत्मा आपण आहोत, नाही का? तो आत्मा आपण आहोत, परंतु आपण काय केलं? देहाशी तादात्म्य केलं, म्हणून सुख दुःखाचा आपण अडकलो, नाही का? देहाशी तादात्म्य की समजा नवरा बायको आहे, आणि नवरा काय करतो? बायकोची काळजी करतो, आजारी पडली, अमकं झालं तमकं झालं, पण तिथं त्याचं गणसलं, घटस्फोट दिला, पण तिचा विचार करतो का? याचा विचार करत नाही. कारण जोपर्यंत माझं म्हणतो तोपर्यंत त्याला सुख दुःख होतं. माझं म्हणणं टाकलं का त्याचं सुख दुःख संपलं. या द्यायला माझं म्हटलं का सुख दुःख होतं, नाही का? म्हणून न म्हणावा तिह माझा आईसा, नाही का? मग कळू येईल भरोसा. देह माझा म्हणून, आणि देह आपला नाहीच आहे. आपण कसे आहोत? सर्व व्यापक परब्रह्म आपण आहोत. सर्व व्यापक आकाशाला व्यापक होणार आपलं स्वरूप आहे. या देहापुरतीच आपण नाही. सगळ्या देहाचं अधिष्ठान, सगळ्या माणसांच्या जगातले सगळे पशु पक्षी माणसं वस्तू जड जीव या सगळ्यांना आपण व्यापून उरलेलो आहोत. याच देहापुरती आपण नाही, एवढेच आपण नाही. याच देहाची सुखदुःख आपण काय घ्यायची? हा जो आत्मा ह्या देहाशी तादात्म्य पावला म्हणून सुखदुःख भोगतो, तोच आत्मा याही देहाचे, याच देहाचे, याच देहाचे, नाही का? परंतु त्या आत्म्याच्या खंडानं काय केलेलं आहे? तो जीव झाला आणि त्याने त्या देहाशी तादात्म्य त्यांनी केलं, म्हणून तादात्म्य टाकायचं आहे, नाही का? ज्या तादात्म्य खाली पाहायचं नाही, वर पाहायचं. खाली पाहिलं का ध्येयबुद्धीला चिगटला, वर पाहिलं का तो सुटला. ऊर्ध्वमुखी आळविला सोम शब्दाचा नाद, खाली पाहायचं नाही, वर पाहायचं, नाही का? ऊर्ध्वमुखी आळविला सोहम शब्दाचा नाद, आरूप जागविला त्याचा घेऊन या छंद. आरूप जागविला, आरूप म्हणजे रूप नाही, त्याला जाग केले त्या आत्मस्वरूपाला. आरूप जागविला दाता, तो दाता घेऊन या छंद. छंद घेता सुरपी मिळविले, नाव ठेवी याला भेद, नाही का? पुढं काय? शब्द हा बहुसार उपकाराचे राशी, आणि म्हणून जागविला मागे येतील त्याशी. मागुनी आली वाट सिद्ध ओळींची तैशी, अनेक तरली गा तर ते या विश्वासी. पण वर मते एक आहे दृढ धरावा भाव, जाणीव नागवण जाणीव हीच नागवणे, लागो नीतीचो हा ठाव. तुका म्हणे संती केला म्हणून संगटाची शिवी अद्वैत भाव, संगटा देहाचा संगटा, आणि म्हणून संगटाची शिवी अद्वैत भाव. आणि तुका म्हणे संती केला, संतांनी याच नागण संत केले. तर पातया स्वांत करण जिता सकळ कामोपशांता, परमात्मा परवता दुरी नाही.
जैसा किडाचा दोषू जाये तरी पंधरे तेची होये, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोके. हा घटाकारू जैसा निमालिया तया आकाशा, नलगे मिळो जाणे आकाशा अनाठाया. तैसा देहांकारू नाथिला, हा समूळ दयाचा नाशिला. तोची परमात्मा संचला आधीच आहे. आता शीतोष्णाची या वाहनी, तेच सुखदुःखाची कळसणी. येन समाती काही बोलणी मानापमानाची. जे जया वाटा सूर्य जाये, पिवते तेजाचे विश्व होये. तैसे तया पावे ते आहे तुची म्हणून. देखे मागवणी सुटती धारा, तियान रूपती जैशी सागरा. तैशी शुभाशुभे योगेश्वरा नवती आने. तर पाहता तया स्वांतकरण जेता सकळ कामोप शांता. तर परमात्मा परवता दुरी नाही. मग काही पहिली गोष्ट इथं कोणती सांगितलेली आहे? साधन सांगितलेलं आहे, विचार सांगितलेला आहे. परमार्थ करायचं म्हणजे विचार करायचा. आणि विचार करायचा म्हणजे काय करायचं आहे? तो निश्चयात्मक विचार करायचा आहे. नाही नुसता विचार करायचा नाही की आपला विचार करायचा सोडून द्यायचा असं नाही. मग आता आपण बाजारामध्ये जातो, भाव विचारतो आणि तो काय करतो? खरेदी करतो आपण. मग तशा प्रकारे स्वांत करणं जिता. तर परमात्मा देव दूर नाही, त्याला देव जवळ आहे किंवा तोच देव आहे. परंतु कधी? ज्यानं स्वतःच अंतःकरण जिंकलेलं आहे, ज्याच्या मन ताब्यामध्ये आहे, ज्याची बुद्धी ताब्यामध्ये आहे, ज्याची इंद्रिय ताब्यामध्ये आहे. मग ज्याची मन ताब्यात आहे, इंद्रिय ताब्यात आहेत, तर त्यानं स्वांतकरण जिता. आणि दुसरी गोष्ट सकळ कामोपशांता, म्हणजे ज्याचा काम नाहीच झालेला आहे. मग आता आत्मस्वरूप आत्मा तयार आहे, परंतु काय आहे? आपण तुम्ही लक्षामध्ये घ्यायचं, तोच आत्मा. आत्मा कसा आहे तुम्हाला सांगतो. आधी आत्मा समजून घ्या. आपल्या देहामध्ये आहे, विश्वामध्ये आहे. तो कशासारखा आहे? आकाश आणि आत्मा वेगळा नाही. आकाशासारखाच आत्मा आहे. कारण आकाश कसे? त्याला रंग नाही, रूप नाही, परंतु आकाश सारखाच आत्मा. जिथं काही रंग नाही, रूप नाही, वस्तू नाही, दिसत नाही, काहीच नाही, अशा प्रकारचा आकाश. आता इथपर्यंत आपण आलो. आता आकाशापेक्षा खरा आत्मा वेगळा आहे. आकाशापेक्षा आत्मा वेगळा आहे. कारण आकाश ही पोकळी आहे. आकाश ही पोकळी आहे, तसा आत्मा ही पोकळी नाही. मग आत्मा कसा आहे? तर भरला घनदाट हरी दिसे. तो आत्मा घनदाट भरलेला आहे. तो आता कसा भरलेला आहे देहामध्ये? मी तुम्हाला मागे एकदा सुंदर विचार सांगितला होता. आत्मा देहामध्ये, देहाचा विचार करायचा आहे. देहातला आत्मा जाणला का जगातला, ज्याला देहामध्ये जे परतत्व असतं त्याला आत्मा म्हणतात. ज्यांना माहिती आहे तुम्हाला, देहामध्ये जे परब्रह्म आहे त्याला आत्मा म्हणतात. आणि देहाच्या बाहेर सर्वत्र जे आहे त्याला काय म्हणतात? त्याला ब्रह्म म्हणतात. देहामध्ये असणारा, जसं घटामध्ये घटाकाश, घरामध्ये मठाकाश आणि बाहेरचं महाकाश, तसं देहामध्ये आत्मा आणि तोच आत्मा बाहेरही आहे. मग त्याला परमात्मा म्हणतात आणि त्याला ब्रह्म म्हणतात. मग आता जसं आत्म्यानं कसं व्यापलेली तुम्हाला सांगतो आत्मा कसा आहे. म्हणून आपल्याला काय पाहिजे? वस्तू समजून घ्यायची. मग तुम्ही हे करता, गोळा कशात? कणकीचा गोळा तयार करता. कणकीचा गोळा तुम्ही जो समजून घ्या, कणकीचा जो गोळा तुम्ही तयार केलेला आहे, हा कशानं तयार केला? पाण्यानं तयार केला. ते पाणी कणकीच्या गोळ्याला व्याप्त आहे. तांब्यावर पाणी घेतलं, कणकीचा गोळा तयार केला. तांब्यावर पाणी कुठे? गोळ्यामध्ये आहे. पुढे पाणी गोळ्यामध्ये आहे. किती गोळ्याला व्याप्त आहे? हे संपूर्ण गोळ्याला व्याप्त आहे. कसं व्याप्त आहे? आतून बाहेरून व्याप्त आहे. त्याने एका कणालाही सोडलेलं नाही. प्रत्येक कणाला ते पाणी व्यापून आहे. ते दिसतं का? दिसत नाही. बाजूला काढता येतं का? बाजूला काढता येतं का? मग जगापासून, वस्तूपासून आत्मा बाजूला करता येत नाही. वेगळं करता येत नाही. मग जसं त्या कणकीच्या गोळ्यापासून पाणी जसं बाजूला करता येत नाही, तसा आत्मा वेगळा करताच येतं. किती तुम्ही चिरफाड करा नाही, तो डोकं फोडा नाही, तो काही का, तो वेगळा करता येत नाही. इतका एकरूप झालेला आहे. मग तो जसा व्याप्त, कणकीच्या गोळ्याला पाण्यानं जसं व्यापून टाकले, तसं देहाला, जगाला आत्म्यानं अंतर्बाह्य व्यापलेला आहे. अजून एक तुम्हाला उदाहरण सांगतो. एखादी विहीर आहे, पाण्यानं भरलेली विहीर आहे. त्या विहिरीमध्ये पाणी आहे, गच्च भरलेली विहीर.
विहिरीमध्ये पाणी आहे का नाही? आता मध्ये आपल्याला मिळतं का वर पाणी आहे आणि मध्ये असा भाग आहे का तिथं पाणी अजिबात नाही, असं पाणी मिळतं. किती पाणी व्याप्त आहे तळापासून तर काठापर्यंत पूर्णपणे. एक फुटाचा सापडतो गॅप सापडतो मध्ये, गॅप सापडतो मध्ये, गॅप सापडत नाही. मग आता अशी जी विहीर आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक आयडिया सांगतो. त्याच्यामध्ये आपण काय करायचं, 500चे 2-3 बल्ब खाली तळाला सोडायचे लावून. 500चे बल्ब तळाला सोडायची विहिरीच्या. मग आता तुम्ही सांगा, तर त्या पाण्यामध्ये तो प्रकाश काय होतो, एकजीव होतो का नाही? ते पाणी प्रकाशित होतं. पाण्याच्या तळापासून काठापर्यंत प्रकाश आणि पाणी एक रूप झालेलं आहे का नाही? मग ते पाणी आणि ती लाईट म्हणजे प्रकाश एकजीव झालेला आहे. मग ते एक का दोन? दोन आहेत. पण झालेत काय? एक. वेगळे करता येतात का? आता बटन बंद केलं, लाईट गेली, पाणी शिल्लक राहिलं का? बटन चालू केलं, लाईट आली, पुन्हा ते एकजीव झाले. पूर्णपणे वेगळे परंतु पूर्णपणे एकजीव झाले. तसा ह्या देहामध्ये आत्मा व्याप्त आहे. आता लाईटचं उदाहरण का? दोन्ही ह्या उदाहरणात काही कमी पडलं तर पुढच्या उदाहरणात त्याची भर निघेल, त्या उदाहरणात एखादा कमी पडला तर ह्या उदाहरणात त्याची भर कमी निघते. म्हणून तशा प्रकारचा आत्मा आणि ती लाईट आणि पाणी एक आहे, त्यांच्या ठिकाणी ज्ञान नाही. आता आत्म्यात आणि त्या पाण्यामध्ये काय फरक आहे? तर कणकेच्या गोळ्याला पाण्याने व्यापलेलं आहे, पण ते पाणी ज्ञान रहित आहे नाही का? परंतु हा आत्मा पाण्याने व्यापवता व्याप्त आहे, परंतु ज्ञान स्वतः सुखरूप आहे. त्या ठिकाणी स्वतः तिथंच सुख आहे. आत्मा म्हणजे सुख, आत्मा म्हणजे ज्ञान आणि आत्मा म्हणजे सत्व. मग तशा प्रकारे काय आहे, तर आता ते लाईटचं उदाहरण घ्या. त्या पाण्यामध्ये जसे लाईट पूर्णपणे व्याप्त आहे, ते लाईट आहे पण त्या लाईटच्या ठिकाणी ज्ञान नाही आहे का? परंतु प्रकाशित आहे परंतु ज्ञान. आत्मा प्रकाशित आहे पाण्यासारखा. त्या विहिरीमध्ये जे पाणी त्यामध्ये आत्मा तो प्रकाशित तर आहेच आहे, त्या लाईट सारखा हा प्रकाशित आहे, परंतु लाईटच्या ठिकाणी याच्या ठिकाणी ज्ञान आहे, लाईटच्या ठिकाणी ज्ञान नाही. याच्या ठिकाणी आनंद आहे, लाईटच्या ठिकाणी आनंद नाही. ती तरी वेगळी झटकन करता येते, परंतु हा मात्र वेगळा करता येत नाही. अशाच लाईट जड आहे, हा तो जड आहे. बरोबर आहे. तुम्ही असंच चिंतन करायचं, चांगली गोष्ट. असंच चिंतन करीत जायचं तुझीला विचार करून. म्हणून आता म्हणून तो पावसाचे कर्माची करी हे काळनाळ्याच्या कुंडी घातलेली लोणियाची उंडी नाही का? माशी पाखू पाकडी तळ हिसरे हा देह नाशवंत. या देहातलं आत्मतत्व हे अविनाशी आहे, याचा नाश होतो. श्री रोगाचे भांडार, श्री दुःखाचे कोठार, श्री दुर्गंधीची तार नाही अपवित्र शरीराशी. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे भूषणे, शरीर वय साधले केली, शरीर साधले परत. या ध्यान परब्रह्म प्राप्त करून घेता येतो नाही का? वीर कसा नाटका जरी असला, हीन दीन जरी असला, पचुका होत पनैया नरका कुछ न होय, नर कर्मी करी तो नरका नारायण बन जाय नाही का? अशा प्रकारचं ते परब्रह्म या देहातच प्राप्त करून घेता येतं आणि मनुष्य देह तेवढ्या करता आहे. म्हणून त्याच्याकरता काय आहे? स्वांत करंजित आणि सगळं काम उपशांत. म्हणून तुम्ही सांगा आता, म्हणून काम हे जे आहेत अंतकरणजिता म्हणजे अंतकरण ताब्यात लागतं, मन ताब्यात लागतं. मन काय करतं? विषयाकडे धावतं, विषय सेवन करतं, त्या वासना निर्माण करतं. आणि ह्या वासनांनीच काय केलेलं आहे? आता उदाहरण आकाश, मी तुम्हाला फार वेळा सांगितलं, उदाहरण लक्षामध्ये ठेवा तुम्ही. आकाशामध्ये असा धूर निर्माण होतो नाही का? आणि तो धूर आकाशाला झाकून टाकतो. मग तशाच प्रकारे काय आहे, तर ह्या आत्म्याला या चिदाकाश जे आपल्या देहामध्ये आहे, इथं चिदाकाश आहे. मग या चिदाकाशाला काय केलेलं आहे? या काम करून वासनांनी वासने गच भरून गेले आणि त्यातलं आत्मतत्व काय झालेले? झाकून गेले. जसं धुराला आकाश झाकून जाऊ, तसं हे ज्ञान चिदाकाश या काम क्रोध लोकांनी झाकून गेलेलं आहे. आणि इंद्रिय आणि ही इंद्रिय काय करतात?
तर ह्या विषया वाचून काही तुम्हाला सांगतो, इंद्रिय आणि विषय, आणि म्हणूनच काय करायचं आहे, ज्ञानाला प्रतिबंध का निर्माण होतो, आत्मा का दुरावला, आत्मा का दुरावला, तर ह्या विषयामुळे दुरावलेला आहे, नाही का. आणि म्हणून काय तुम्ही प्रमाण सांगितलं होतं काय, ह्या खरंच जसं मोठीचे बैल, तुम्हाला माहिती आहे, मोठीचे बैल असतात ते काय करतात, विहिरीतलं पाणी ओढतात आणि पुढून येतात, पाणी मागे रिचवतात, त्या पाण्याची त्यांची गाठ कधी पडत नाही. मग तशा प्रकारे हे जे आपले इंद्रिय जे असतात विषय शेवण्याच्या मागे लागतात आणि आत्म्याची त्यांची गाठ कधी पडत नाही. आणि म्हणूनच तर झोपे, असं मला आणखी सांग, झोपेमध्ये सुख का होतं माणसाला, झोपेमध्ये सुख होतं, झोपेत दुःख नसतं. का बरं असं, त्याचं कारण काय, तर झोपेमध्ये मन, बुद्धी आणि इंद्रिय हे नसतात, म्हणून झोपे, आणि झोपेतलं होणारं सुख हे आत्मसुखच असतं, आत्मसुखच असतं. परंतु आत्मसुख ते का जाणवतं, त्याचं कारण काय, काय त्याचं कारण, तर मन आणि बुद्धी आणि इंद्रिय नसतात म्हणून आत्मसुख होतं. आणि जागृतीमध्ये, स्वप्नामध्ये मन, बुद्धी, इंद्रिय असतात म्हणून सुख होत नाही. म्हणून सुखाला का दुःखाला कारण मन, बुद्धी, इंद्रिय. आणि आणखी मन, बुद्धी, इंद्रिय हे सुख देत नाही. का, सुख कुठं आहे, आत्मजन्म, आणि इंद्रिय कुणी गजावतात, विषय गजावतात. हे विषय तरी कैसे रोमीचे जळविषयी, नाही का, का स्वप्नीचे आवासे पत्र जाती, नाही का. या विषय वाचून काही अनेक सर्व चालवले नाही. किंवा तर अजून एक सुंदर उभी पतंगा भीती आलिंगन, ते तर त्याचे अचूक मरण, देवी विषयाचरण आत्मगाथा. आता म्हणजे कसं शास्त्र आहे, म्हणून जाणते पुरुखे इंद्रिय लाळाबी दाखवू चुके, जात त्या माणसा इंद्रियांच्या मागच जाऊ नये, नाही का. म्हणून पतंगाची ती आलिंगन, विषय जेव्हा इंद्रिय विषय सेवन करायला जेव्हा जातात, मन जेव्हा विषयाच्या घडतं, तेव्हा ते 100 नाही 1000% आत्म्याला ते का होतं, पारखं होतं. ते आत्म्याकडं तोंड फिरवतं, नाही का. आत्म्याचं तोंड फिरवतं म्हणजे आत्म्याचा पाठ करतं, पाठ फिरवतं, नाही का. आत्म्याच्या विरुद्ध बाजूला जातं, आत्म्याला विसरतं, तेव्हा ते विषय सेवन करायला जातं. ते म्हणजे जेव्हा आत्म्याला विसरतं, आत्म्याला सोडतं, तेव्हा ते विषय सेवन करायला जातं. आणि ते म्हणजे जेव्हा विषय सेवन सोडतं, तेव्हा ते आत्म्याशी नाही का. आणि म्हणून विषय सेविता कोण तृप्त झाला, कधीच नाही. विषयामध्ये तर सुखच नाही, नाही का. पतंगाची आलिंगन, ते तर त्याशी अचूक मरण, तो पतंग दिव्यावर गेला की मरणारच, यात काही वाद ठरलेला आहे का, शंका आहे का. माणूस विषयाकडे गेला की तो संपणारच, घातच त्याचा, हाच त्याचा घात आहे. विषय सेवन करणं हाच त्याचा घात आहे. आणि म्हणून हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयधरांचे वाघ, नाही का, भजन मार्गीचे मांग मार्गीचे, हे ज्ञान हणून पाडतात. हे कामक्रोध पाही लयाची कृपेची साठवण नाही, हे कृतांताच्या ठाई मानी ज्योती. हे कृपा कधीच करणार नाही. जोपर्यंत मन आपलं बुद्धी विषयाकडे जातं, तोपर्यंत कृपा नाही. दृष्टांत सांगतो. तर एका मनुष्यानं दारूचे दुष्परिणाम तो सांगत होता. दारूचे दुष्परिणाम किती वाईट असतात. म्हणून असे त्याने फार बरेचसे लोक जमले आणि त्याने काय केलं, 2 ग्लास घेतले, नाही का, 2 ग्लास घेतले. एका ग्लासामध्ये पाणी ओतलं आणि एका ग्लासामध्ये दारू ओतली. आणि त्या दोन्ही ग्लासामध्ये त्यांनी असे काही आळ्यासारखे प्राणी त्यांनी सोडले, पाण्यामध्ये सोडले आणि दारूमध्ये सोडले. आणि लोकांना विचारलं, पहा म्हणे, आता एका ग्लासामध्ये दारू आहे आणि एका ग्लासामध्ये पाणी आहे, आणि दोन्ही ग्लासामध्ये मी काय केलेलं आहे, दारूच्या आणि पाण्याच्या ग्लासामध्ये काही जंतू, तुम्हाला काय परिणाम होतो ते तुम्ही पहा. तर त्यांनी लोकांनी पाहिलं तर पाण्यातले जे जंतू होते ते मस्तपैकी पाण्यामध्ये विहार करीत, आणि दारूतले जंतू जे टाकले आळ्या ते तर फडून 2-3 मिनिटात मेले. काय झालं, हे सगळ्या लोकांनी पाहिलं. मग त्या माणसाला फार आनंद वाटला. त्यांनी विचारलं, आता हे पाहिलं तुम्हाला काय वाटलं, नाही का, हे पाहिलं तुम्हाला काय वाटलं. पाण्यातले जंतू कशा, दारूतले जंतू कसे होतात, तर दारूमुळे मेली, तात्काळ मेली. दारू इतकी विषारी आहे,
नाही का, इतकी विषारी आहे का तात्काळ ते जंतू मिळेल. त्यांनी विचारलं, एकाने विचारलं दारू होता, त्याला विचारलं हे पाहून तुम्हाला काय वाटलं? म्हटलं त्या दारूच्या ग्लासातले जंतू तात्काळ मेले, तसं दारूमुळे आपल्या शरीरात जे जंतू असतात ते झटकन मरतात. काय झालं, दारूमुळे आपल्या शरीरातले जंतू, हे जंतू जसे झटकन मेले तसे ह्या दारूमुळे आपल्या शरीरातले जंतू झटकन मरून जातील. हॉस्पिटलची गरज नाही. दारू किती चांगली त्यांनी काय केलं, अगदी म्हणलं आता सगळ्यांनी म्हणलं चार जेवढ्या हाकता येतील माझ्या थोडं सांगावं, काय करायचं आता सांग. आता त्याला हे नाही दिसलं, त्याला नाही का. म्हणून माणूस कसा विचार करतो, अशा पद्धतीने विचार करतो. विषय माणूस असा विचार करतो नाही का, आणि जो निर्विषय तो काय करतो, अशा प्रकारचा विचार करतो. आणि म्हणून कसं आहे तर हे काम क्रोध, आता सांगितलं ना, हे काम क्रोध हे यांनी काय केलेले, हे अजून एक प्रमाण सुंदर प्रमाणे पाहतो. आता नाही ते अंतरनेने ती बापणे म्हणून अगत्य शेवणे घडे, नाही का. अंतरने त्यांचा परिणाम किती आतून ते किती वाईट आहेत हे माणसाला कळत नाही. ते विषय म्हणजे विषय म्हणजे काय सांगा, प्रपंच म्हणजेच विषय. प्रपंच आणि विषय वेगळा नाही हे आपण समजून घ्यायचं. प्रपंच मध्ये हेच आहेत, 5 विषय आहेत. 5 विषयांनी प्रपंच भरलेला आहे. पाहुणे रावळे, नवरा बायकोच्या गप्पा, फिरायला जायचं, इकडे तिकडे जायचं, गप्पा टप्पा, त्या खरेद्या, अमक चमक विषयच आहेत ना ते. आणि म्हणून आता काय प्रमाण सांगितलं, ते अंतरनिर्मिती बापडे. त्यांना ते त्यांचं अंतस्वरूप माहित नाही. म्हणून लोकांना या विषयांचं खरं स्वरूप माहित नाही. म्हणून अगत्य सेवले घडे. उदाहरण काय, पुयपंखीचे किडे चिळशी. पुयपंखीचे किडे म्हणजे पोहातले किडे. त्यांना आत्रामध्ये टाकलं तर काय होतं, तर फोडून मारतात. तर मग दुसरा दृष्टांत माहिती, त्या मासे विकणाऱ्या बाया. मासे विकणाऱ्या बाया प्रवासात रात्र झाली, माळ्याच्या घरी थांबल्या नाही का, मुक्काम माळ्याच्या घरी थांबल्या. तिथं माळ्याच्या घरी फुलांचा घमघमाट, किती सुंदर वास सुवास सुटला होता. पण त्यांना अगदी फार उलट्या व्हायला लागल्या, सगळे झोपले. त्या फुलांचा वास चांगला का वाईट? किती चांगला, किती सुगंध. पण त्यांना मळमळ व्हायला लागली. त्या बायांना का मळमळ व्हायला लागली? काय? माशाचा वास नाही का, माशाचा वास त्या काणीचा. आणि या फुलांच्या त्यांना मळमळ व्हायला लागली. विचार करायचा ना, त्या चांगला विचार करायचा. मग असं इथं ज्ञानेश्वरीचं ऐकायचं म्हटलं ना, नामस्मरण म्हटलं ना, मळमळ होते. कस तरी होत. 10 मिनिटं बसलो करतो, तो म्हणतो 10-5 तास आतमध्ये जातात. चिंतन बसला की काय कसं चिंतन करावं त्याच्याकडून. म्हणून आता काय सांगितलं ते किडे नाही का, त्या माशा त्या, मग त्यांना मळमळ होते. मग त्यांना झोप, सगळे लोक झोपले, पण त्यांना अगदी बिचारा बेचैन झाला. करावंच काय, ही इकडे उलटी पालटी होती, ती इकडे उलटी पालटी होती. झोप येईल त्यांना. सगळे लोक मस्त पैकीच होते. एकीने काय करते, माशाचं तुटून घेतलं, तोंडावर घेतलं. 5 मिनिटात दारा ढोल भरायला लागली. 5 मिनिटात जिने विचार केला, ही कशी काय झोपली, मला झोपेल, ही कशी काय झोपली नाही का. म्हणून ती उठून पाहिलं तर तिने टोपलं तोंडावर. हे वरमय म्हटली. त्याचं काय आहे, हे वरमय. तिनं टोपलं तोंडावर घेतलं, भरायला लागली. असे माणसाला विषय म्हटलं ना, तो आणखी पुढेच सरकतो. 2 तास कशाला उठल, विषयाच्या गप्पा सुरू झाल्या. 2 तास उठणार नाही. आणि परमार्थ चिंतन सुरू आलं का, सुरू होतं आता जायला पाहिजे. मग म्हणून काय आहे तर त्या स्वांत करण्याची ता. म्हणून याच्याकरता गाडी असते पा, गाडीला जर ब्रेक नसेल तर का हे कंट्रोलच पाहिजे पा. याला शब्द म्हणतात विषय आवरणं नाही का. आता सर्पाचं विष शरीरात गेलं तर काय करतं, विंचवाचं विष कधी मारल्याशिवाय राहतं का नाही का, आणि अमृत कधी मारत. तशाच प्रकारचे हे विषय आहेत. आणि तर म्हणूनच तिथं काय करायचं आहे तर जी आसुरी संपत्ती आणि दैवी संपत्ती. आसुरी संपत्ती काय करते, जसं दारू, गांजा, जुगार आणि हे जसं माणसा संसार उद्ध्वस्त करतात नाही का, मग तशाच प्रकारे हे विषय काय करतात,
म्हणून साध्वी शांती नागविली, माया मांगली नांगिनो शृंगारिली, आणि ती करवी विटाळवली साधू बुद्धी. अशा प्रकारे म्हणून जाणते मी पुरुषी, इंद्रिये लाळावी ना कौतुके. म्हणून त्या स्वांतकरणजीचा ज्यानं अंतकरण जिंकलेला आहे, सगळीशास्त्र हे सांगतात का नाही का. सगळीशास्त्र म्हणून माया जी असते, तर माया तर इंद्रियांचे धनी, तुकारामाला म्हणतात इंद्रियांचे दिने आम्ही केलो नारायण. इंद्रिय जे म्हणती, जे पुरुष करती, ते तरलेच ना तरती विशेष. इंद्रिय जे म्हणती आडबंगनात होता तो का, इंद्रिय म्हणतील ते ऐकायचं, इंद्रिय म्हणतील ते करायचं नाही. इंद्रिय जे म्हणती, जे पुरुष करते, इंद्रियांचं जे ऐकतात ते तरलेच न तरती, ते कधीच तरून जात नाही. आणि म्हणून काय करावं लागतं, तिथं कंट्रोलच ठेवावं लागतं. वासना वढाळ गाई गड्यारे, वासना वढाळ गाई, तिथं हाणून मोडावा पाहिजे. म्हणून गाईला काय करतात, लोणं घालतात. शिळीला काय करतात, पायखुटी घालतात. शिळीला पायखुटी घालतात. पायखुटी घातली का ती शिळी नाही का. म्हणून बाबा म्हणतात, बाबा सांगायचंय अवघड जागे टोचलं का बरोबर जागेवर येतं. अवघड जागे टोचलं का म्हणून इथं टोचतात, पण अवघड ठिकाणी टोचलं ना, बरोबर अवघड ठिकाणी टोचतात. बैलाला व्यसन असते, आता रिंग व्यसन असते, कसा बैल असू द्या आकळला जातो का नाही, आकळला जातो. मग तशाच प्रकारे काय पहा, सर्कशीचे प्राणी असतात. रिंग मास्टर ते प्राणी साधे आहेत का, वाघ शेणाच्या पुढं आपण सापडू दे बरं, जिवंत ठेवीत. पण रिंग मास्टर असा असतो की त्याने त्या प्राण्यांना ताब्यात ठेवलेला असतो, रिंग मास्टर. म्हणून आपण रिंग मास्टर सारखं आपल्याला विषयाला आपण या इंद्रियांचा रिंग मास्टर आपल्याला व्हायला पाहिजे. इंद्रियांचा जो संत इंद्रियांचे रिंग मास्टर असतात, इंद्रिय त्याच्या ताब्यात असतात आणि आपण इंद्रियाच्या ताब्यात असतो. मन ऐकतच नाही, पण डोकं फडा त्याला मन ऐकतच नाही, ऐकतं का मन. मग म्हणून इंद्रियांचे तिने आम्ही केलो नारायण नाही का. काम घातला बांधोडी, काळ केला दिवशी घेडी नाही का. त्या माझे दंड होत कपी कोळी हनुमंत. सगळे साधू संतांनी हेच केलं पा, दुसरं काही केलं नाही. त्याला हा सोपा मार्ग आहे. तुम्हाला सांगतो, विषय जर समजा आपण नाही जर कंट्रोल जर केले, गाड्यामध्ये प्रवासात घाट मोठा अगदी विचित्र घाट, वाटे तिकडे वळून खोल दर्या, आणि अशा खोल घाट आहे फार, आणि अशा घाटामध्ये गाडीचा ब्रेक फेल झाला तर काय होईल, ब्रेक फेल झाला तर काय होईल, गाडी जाईल, कोसळल्याशिवाय राहणार नाही. गाडीला सुद्धा ब्रेक लागतो नाही का. म्हणून विचाराच्या गाडीला, मनाच्या गाडीला विचाराचा ब्रेक लावा. मनाच्या गाडीला विचारा. अंतकरण जितायचे, अंतकरण जिंकलेलं आहे नाही का. अंतकरण जिंकलंच पाहिजे. तो आडबंगनात होता, त्याने काय ठरवलं, तर तुम्हाला एक दृष्टांत सांगू थोडक्यात. पहा, एक मनुष्य होता, एका रानामध्ये गेला, तिथं ऊस होत्या, केळी होता, पोपळ होत्या, आणि आता त्याने विचार केला, त्याला लई खावं वाटलं, पण आता करायचं काय नाही का. पण तू पडला सज्जन, लई सज्जन पडला, त्याला तर काय मोह आवरणा. मग तो आला, म्हटलं हे म्हणा ही पोपई खाल्ली तर चालन का, खा. तिला दुसरं म्हणतो, अरे खा, त्याला काय होते नाही का. मग आता पोपई खाल्ली. सीताफळ दिसलं, हे म्हणा तेव्हा सीताफळ खाल्लं तर चालेल का. आता मालक तो झाडावरून ऐकत होता, म्हटलं काय सज्जन, हे म्हणा मालक तिथं नाही, तुम्हाला सीताफळ खाऊ वाटते, आता मालकाला काही वाटू दे, पण एवढं सीताफळ खाल्लं तर चालेल का. म्हणतो खा, त्याला काय होते. असं बरेच खाल्लं, आणि मालकाने त्याला पकडलं, त्याचे हातपाय बांधले, त्याला दोरीवरून चाकावरून विहिरीत सोडलं, आणि म्हटलं हे म्हणा याला पाण्यात बुडवलं तर चालेल का नाही का. याला पाण्यात बुडवून चालेल का. म्हणतो चालन, त्याला काय होतं, सोड पाण्यात. म्हणतो नको रे बाबा. म्हणून कसं आहे, तर मनाचं ऐकायचं नाही का. या अडवंगनाथासारखं कंट्रोलच पाहिजे मनावर. स्पीड ब्रेकर असतात गाडीला आपलं नाही का. म्हणून त्या सत्यकर्मीचा सकळ काम उपशांत परमात्मा परवता जुरी नाही. ज्यानं इंद्रिय जिंकलेली आहेत नाही का.
तर त्याला मात्र देव दूर नाही आणि त्याला सुखच आहे त्याला. आणि तिथं काय होतं तुम्हाला सांगतो, हे ज्या वेळेला हे काम करून लय पावतात ना, झोपेमध्ये लय पावतात, सुख होतं का नाही? मग जागृती जर ते लय पावले तर सुख होणार नाही का? आणि ते जागृती तर झोपेमध्ये मन बुद्धी इंद्रिय अज्ञानात लीन होतात तरी एवढं सुख होतं. कशात लीन होतात? अज्ञानात लीन होतात. आणि ते जर ज्ञानात जर लीन झाले तर किती सुख होईल. समाधीमध्ये ते ज्ञानात लीन होतात आणि सुषुप्तीमध्ये अज्ञानात लीन होतात आणि आत्मस्वरूपामध्ये आत्यंतिक अभाव त्यांचा होतो ज्ञानामध्ये. किती सुंदर विषय नाही का? आत्यंतिक अभाव त्यांचा होऊन जातो आणि आत्यंतिक अभाव जर झाला तर म्हणजे मग किती म्हणजे काळजीच नाही, चिंताच नाही. सकळ कामोपशांता. आणि म्हणून काम नाही झालो पाहिजे रिकामा. नाही काम नाही झालो पाहिजे रिकामा. फावल्याच्या करू चेष्टा निश्चय द्रष्टा पैसोनी. जसा किडाचा दोष जाई तरी 15 तीची होई तैसे जीवा ब्रह्मत्वाई संकल्प लोके. किडाचा दोष गेला ना, किडाचा दोष म्हणजे अलंकार असतात. अलंकाराला काय केलेलं असतं? डाग दिलेला असतो दुसरा. आणि मग तर ते सोनय परंतु डागामुळे काय झालं? अशुद्ध झालं. तेवढा डाग जर काढून टाकला तर ते काय झालं? शुद्ध झालं. मग तसं आपल्या आत्मा आहे. तुम्हाला सांगतो आता पाण्याचा गळूपणा काढून टाकला तर ते पाणी शुद्ध झालं. मग किडाचा दोष जाई तरी 15.5 तीचे आहे तरी 15 तीची होईल. किडाचा दोष गेला का शुद्ध सुरू उरलं. तेशे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प रूपी. जीव ब्रह्मच आहे, फक्त आडवा संकल्प आला. तर संकल्प जर नसला तर तो ब्रह्मच. आणि आपला जर संकल्प केला तर आपण ब्रह्म झालो. मग आपण जीव का? आपण संकल्प विकल्प करतो म्हणून आपण जीव. जे संकल्प विकल्प करतात ते जीव असतात आणि जे संकल्प विकल्प करत नाहीत ते काय असतात? ज्ञानी असतात. ते संत, ते संत असतात. आणि मन असलं कसं, ज्याचं मन जागृत आहे, अटेंटिव्ह आहे, संकल्प विकल्प करतं. पण ज्याचं मन काय झालेलं आहे, पांगळ झालेलं आहे, ते संकल्प विकल्प करत नाही. आणि म्हणून संकल्प विकल्प करायचाच नाही, तेच अज्ञानाचं लक्षण आहे. आणि म्हणून तैसे संकल्पोनी काढले दयाचे मनची चैतन्य झाले. संकल्प काढून टाकला की त्याचं मन चैतन्य झालं, ब्रह्मस्वरूप झालं. पाहिलं का? मग ते जीव कशाने झाला? कल्पना अविद्या झाला जीव मायुपाशी उडून. म्हणून कल्पना काढून टाकायची, संकल्प काढून टाकायचा. जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प रूपी. कामक्रोध निमाले तैसे रागद्वेषे जरी निमाले तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले. तो सुख भोगी आपुले आपणची पुंडलिक मला